पैठणमध्ये दिंड्यांचे नगर परिषदेकडून उत्स्फूर्त स्वागत। आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज। पैठण आमदार विलास बापू भुमरे, नगराध्यक्षा विद्याभूषण कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, उपमुख्याधिकारी सोमनाथ गर्जे, अभियंता पंकज पवार व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत श्री आगस्त ऋषी महाराज संस्थांच्या दिंडीचा सत्कार। संतश्रेष्ठ संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त नाथनगरी पैठण येथे राज्याच्या विविध भागातून शेकडो दिंड्या दाखल होत असून शहरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। पैठण नगर परिषदेकडून शहरात येणाऱ्या दिंड्यांचे स्वागत करून भाविकांचे आदरातिथ्य करण्याचा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे। या सोहळ्याच्या प्रारंभी पैठण तालुक्याचे लाडके आमदार विलास बापू भुमरे पाटील, नगराध्यक्षा विद्याभूषण कावसानकर आणि उपनगराध्यक्ष तुषार पाटील, भूषणजी कावसानकर यांनी पैठण शहरात दाखल होणाऱ्या दिंड्यांचे आणि वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत केले। वर चौक येथे मौजे तपवन येथून पायी मार्गक्रमण करत आलेल्या श्री आगस्त ऋषी महाराज संस्थांच्या दिंडीचे विशेष पूजन व सत्कार करण्यात आला। यावेळी दिंडीतील वारकरी व भाविकांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी भानुदास एकनाथच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता। पैठणमध्ये शेकडो दिंड्या दाखल झाल्या आहेत। प्रशासकीय अधिकारी पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, उपमुख्याधिकारी सोमनाथ गर्जे, अभियंता पंकज पवार, नीता ठोके, अशोक मगरे, अश्विन गोजरे, विलास गावंडे, धर्मराज उजागरे, सचिन ससाणे, नवनाथ जगधणे, राजू पगारे, जितेंद्र तुपे, शाहिद शेख व नगर परिषदेचे कर्मचारी। नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त पैठण नगरीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। शहरात येणाऱ्या दिंड्यांचे स्वागत करण्याबरोबरच भाविकांना पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छता आणि सुरक्षा यांसारख्या मूलभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याकडे नगर परिषद प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सर्व लोकप्रतिनिधींचे विशेष लक्ष असल्याचे यावेळी सांगण्यात आले। भानुदास एकनाथच्या जयघोषाने अवघी पैठण नगरी दुमदुमून गेली आहे। संत एकनाथ महाराज नाथषष्ठी सोहळ्यासाठी लाखो भाविकांची अलोट गर्दी पैठणमध्ये होत आहे। याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची सुरक्षा आणि सोयीसाठी पैठण पोलीस दल एका नव्या रूपात सज्ज झाले आहे। 200 विशेष स्वयंसेवक पोलीस मित्र टी-शर्ट, शिट्टी आणि टोपी देऊन गौरवण्यात आले असून त्यांना बंदोबस्ताचे विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे। पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस समन्वयक म्हणून भूमिका बजावत आहेत। नाथषष्ठी सुरक्षा ताफा। नाथषष्ठी सुरक्षा ताफा ॲडव्हान्स पोलीस स्टेशन 1 पोलीस निरीक्षक 2 API/PSI 40 पोलीस अंमलदार 421 होमगार्ड 178 दंगा काबू पथक 1। विशेष म्हणजे कालपासूनच शहरात येणाऱ्या प्रत्येक दिंडीचे पैठण पोलिसांतर्फे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे। दिंडी प्रमुखांना कोणतीही अडचण येऊ नये आणि हा भक्तीचा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलीस दल अहोरात्र कष्ट घेत आहे। या भूमिकेमुळे वारकऱ्यांमधून पैठण पोलिसांचे मोठे कौतुक होत आहे। श्री क्षेत्र पैठण येथे होणाऱ्या संत महाराज षष्ठी महोत्सवामध्ये आज पैठण नगर परिषदेतर्फे शहरात दाखल होणाऱ्या सगळ्या दिंड्यांचं मी प्रशासनाच्या वतीने स्वागत करते आणि सर्व दिंड्यांना आपल्या मार्फत मला हे सांगायचं आहे की सगळ्यांची व्यवस्था, पूर्ण स्वच्छता, पाणी पुरवठा आणि जे काही आवश्यक बाबी आहेत ती नगर परिषदेने अगदी व्यवस्थितपणे केलेली आहे। कुणालाही कुठल्याही दिंडीला कुठलाही त्रास होऊ नये या बाबीची विशेष दक्षता माझ्या पूर्ण टीमने, माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी, माझ्या सगळ्या स्टाफने घेतलेली आहे। सगळ्यांच्या वतीने मी इथे आपलं स्वागत करते आणि कुठलीही अडचण आली तर आम्हाला संपर्क करण्यासाठी कुठलाही संकोच करू नका हे देखील या ठिकाणी आपल्याला सांगते। शांती ब्रह्मसंत श्री एकनाथ महाराज नाथषष्ठी महोत्सव यानिमित्त येणाऱ्या वारकऱ्यांच्या भक्तांचे प्रथमतः मनापासून स्वामी नगराध्यक्ष नाथाडी
स्वागत करते आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार माननीय चंद्रकांत पाटील बोर्डे साहेब, आपल्या पैठण तालुक्याचे लाडके आमदार माननीय सिद्धरामप्पा बोर्डे साहेब आणि बापूसाहेब या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पैठण शहर हे अतिशय स्वच्छ केलेलं आहे आणि येणाऱ्या भाविक भक्तांसाठी स्वच्छता आणि पाणी या दोन्ही गोष्टीची चांगल्या प्रकारे आम्ही सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे कुणालाही यावेळेस पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही. यासाठी आम्ही सदैव साहेबांच्या आणि बापूंच्या मार्गदर्शनाखाली काम करून वारकऱ्यांच्या सेवेत कटिबद्ध आहोत आणि त्यांच्या सेवेसाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. श्री पैठण ही संतांची भूमी ओळखणारे नाथषष्ठीनिमित्त आपण सर्वांनी जी वारकऱ्यांची व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल समस्त वारकरी बांधव आणि समस्त वारकरी समाज आपलं ऋणी आहोत. आपण अशीही या परंपरेची नियमितपणे सेवा करू हीच अगस्त शुभाराष्ट्राने प्रार्थना करतो. अगस्त आणि नाथबाबांच्या चरणी सुद्धा प्रार्थना करतो. असंच आपलं सहकार्य वारंवार या वारकरी समाजाला राहू हीच विनंती करतो. रामकृष्ण.